रामकृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी साजनी तुहा विठ्ठला वारवा तुहा विठ्ठला वारवा झाले हो म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठला वारवा तुहा विठ्ठला वारवा विठ्ठले
परवा तुहा विठ्ठल परवा माधव बारावा तुहा विठ्ठल बारावा तुहा विठ्ठल सेवा ते आवडी उच्चारावे नाम 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 भेदा भेद काम निवारो भेदा भेद काम निवारो भेदा भेद काम निवारो न लगे हलावे चालावे बाहेर न लगे हलावे चालावे बाहेर न लगे हलावे चालावे बाहेर लगे हलावे चालावे बाहेर अवघेची घरी बैसलिया घरी बैसलिया अवघेची घरी बैसलिया देवाचीच नामे देवाची देवाचीच नामे देवाची देवाचीच नामे देवाची देवाचीच नामे देवाची सर्वालंकारी समर्पा सर्वालंकारी समर्पा तुका म्हणे होय भावेची संतुष्टी तुका म्हणे होय भावेची संतुष्टी म्हणे होय भावेची संतुष्टी म्हणे होय भावेची संतुष्टी वसे नाम पाशिया पुरिया वसे नाम पाशिया पुरिया
बाहेरी हलावे चालावे बाहेरी अवघेची घरी बैसलिया अवघेची घरी बैसलिया अवघेची घरी बैसलिया गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल बेसचा माहिती आहे का? हे काढून घ्या ना थोडं या अलीकडे या थोडा. सेवा ते आवडी उच्चारावे नाम सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेद काम निवारोणी भेदा भेद काम निवारोणी निवारोणी न लगे हालावे चालावे बारी लगे हलावे चालावे बाही
सेवाचे आवडी उच्चारावे नाम सेवाचे आवडी उच्चारावे भेद काम निवारुणी भेदा भेद काम निवारुणी भेदा भेद काम भेदा भेद काम निवारुणी भेदा भेद काम निवारुणी भेदा भेद काम निवारुणी भेदा भेद काम निवारुणी न लगे चलावे हरावे बाहेर न लगे चलावे बाहेर अवधीची घरी बैसलिया अवधीची घरी बैसलिया बैसलिया अवधीची घरी बैसलिया अवधीची घरी बैसलिया अवधीची घरी नि सरि ग गरि गम पम गरि गम ध ध नि सा नि सा रे रे सा नि सा ग रे नि ध नि सा नि ध प ध म पम गरि गम पम गरि सा पम गरि पम गरि सा वदि घरी बैसलिया वदि
चालावे बाहेरी चालावे बाहेरी चालावे सेवा ते आवडी उच्चारावे नाम सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदा भेद काम निवासुनी न लगे हलावे चालावे बाहेरी अवघेची घरी बैसलिया थोडा होता देवाचीच नामे देवाची श्री देवाचीच नामे देवाची श्री सर्व अलंकारी समर्पावी न लगे हलावे चालावे बाहेरी अवघेची घरी बैसलिया तुका म्हणे होय भावेची संतोषी तुका म्हणे होय भावेची संतोषी वशे नामापाशी आपुल्या न लगे हलावे चालावे बाहेरी अवघेची घरी बैसलिया
एकावरच बोट ठेवायचं ना बघ हळूहळू. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. मंगल भावण मंगल हारी. द्रवऊ सोद शरथ आजीर बिहारी. सिया राम माया सब जग जानी. करहु प्रणाम जोरी जुग पानी. पवन तनय भक्तन हितकारी. हृदय विराजत आवद बिहारी. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करहु प्रणाम. कभी तुम्हें भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कैलासराना शिवचंद्रमौळी. फणींद्रमाथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधो भवदुःखहारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. हर हर महादेव शंभो पार्वती पते नमः. विठ्ठल विठ्ठल. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भेदा भेद काम निवारोनी. न लगे हलावे चालावे बाहेरी. अवघेची घरी बैसलिया. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा हा 4 कडव्याचा तुमच्या आमच्यासाठी ध्येयापर्यंत नेणारी जी साधना आहे. आणि घर बसल्या आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. नलगती सायास जावे वनंतरा. सुखे तो घरा नारायण. सर्वांच्या कल्याणासाठी तुकोबारा या अभंगामध्ये मार्ग दाखवत आहेत. विठ्ठल ज्या दरबारामध्ये आपण ही सेवा करत आहोत भगवान महादेव मंगलमूर्ती गणराया यांचा हा दरबार आहे. आज कलशारोहणाचा सोहळा अत्यंत आनंदानं साजरा झालेला आहे. त्रैदिनी हा सोहळा आहे. ब्राह्मणांच्या वेदमंत्रानं एक वलय निर्माण झालेला आहे. कारण वर्णामाजी छत्रछामर स्वर्गदयाचे अग्रहार मंत्रविद्येशी माहेर ब्राह्मण जे. ब्राह्मणाच्या मुखातून वेदांचं त्या ठिकाणी ऋचा वेदमंत्र अशा या आनंदी सोहळ्यामध्ये आणि परत कलशारोहणासाठी आपल्याकडे आलेले आमचे परम आदरणीय प्रातस्मरणीय रघुनाथजी महाराज निंबाळकर यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा झालेला आहे. कलशारोहण झालं म्हणजे सगळं झालं. देवळाची कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू.
का सुवर्णशुद्धी कसू 16वा जैसा. कलश झाला म्हणजे देवळाचं काम झालं, ऐकी नाही. गंगा सिंधूला मिळाली, काम झालं. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, कामच झालं. का सुवर्णशुद्धी कसू 16वा जैसा. 100 नंबरी सोनं, त्याच्या अलीकडे ते डाकचा प्रकार आहे. जे आपण येढे वगैरे करत असतो ना, येढे वगैरे, ते कसं असतं, सुवर्णशुद्धी कसू 16. जरी त्याला येढे म्हणतात तरी ते शहाणे राहतात. हो विठ्ठल मग अलीकडे जेवढे काही अलंकार असतील त्याच्यामध्ये काही न काही का असतं, डाग असतं. मूळ मुद्दा असा आहे की कळस झाला म्हणजे झालं काम. आता राहिलं काय, राहिलं सेवा. शिल्लक काय राहिलं, सेवा. अधिष्ठित ज्या दैवत आहेत त्या दैवताची सेवा करणं, म्हणून हा अभंग आहे, म्हणून हा सेवेचा अभंग आहे. विठ्ठल दोन जीवन आपल्याकडे दिसतात, एक सांसारिक जीवन आहे आणि एक पारमार्थिक जीवन आहे. सांसारिक जीवन जे असतं, जर मनुष्याला अगदी मरेपर्यंत त्याला दुसरं काही करताच आलं नाही, बस आहार निद्रा भय मैथुनांचं सामान्य मेतत पशुभीर नराणाम. आहार, खाणं पिणं, बस झोप घेणं, काय वाट्याला आलं ते काम करणं, बंगला बांधणं, मोठ्या मोठ्या गाड्या घेणं, नाना प्रकारचे दागिने करणं, महिना 2 महिन्यात कुठेही फिरून येणं, टूर याच्यात ज्याचं जीवन गेलेलं आहे ते जरी तो मनुष्य जरी दिसत असला तरी ते पशुतुल्य जीवन आहे. सामान्य मेतत पशुभीर नराणाम. आहार निद्रा भय मैथुनंच. आहार, झोप घेणं, भीती वाटणं, प्रजोत्पत्ती करणं हे पशुसुद्धा करतात. आपल्यापेक्षा तर पशूंचं प्रजोत्पत्ती खूप जास्त आहे. माणसाला काय आवळे जावळे होतील, तिळं होईल, पण डुकराला 12 होतात. त्याच्यात काय मोठं पुरुषार्थ आहे सांगा. हे सामान्य जीवन आहे ते, आणि त्या जीवनाचं जे फल आहे ते शेवटी जन्ममरणाच्या गर्तेत त्याला जावं लागतं. आता राहिलं पारमार्थिक जीवन, आणि पारमार्थिक जीवन हे कल्याणाचं जीवन आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक परमार्थातला परमार्थ आहे, एक परमार्थातला व्यवहार आहे, आणि एक व्यवहारातला परमार्थ आहे. असे 3 प्रकार. आता हे परमार्थातला परमार्थ म्हणजे काय, हे झालं 100 नंबरी सोनं. म्हणजे ज्याला सर्वसंग परित्याग करून भगवत सेवेमध्ये सगळं काळ घालणं. काही माणसं हिमालयामध्ये तपश्चर्या करतात की आपल्याला हे नरशरीर मिळालेलं आहे, हे भगवत सेवेमध्ये जावं म्हणून पूर्ण काळ भगवन नामचिंतनामध्ये. जे पुराणाधिकामध्ये ज्या कथा येतात की अमुक अमुक ऋषीने अशी अशी तपश्चर्या केलेली आहे. उग्रतमा नावाचे ऋषी होते, त्यांनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली. अशा गोष्टी त्याला 100 नंबरी म्हणायचे. त्याला परमार्थातला परमार्थ. दुसरा जो आहे तो परमार्थातला व्यवहार आहे. म्हणजे परमात्मा प्रामुख्यानं आहे आणि व्यवहार चालतोय. ज्याप्रमाणे गोकुळामध्ये गवळणी होत्या त्या पण व्यवहार करत होत्या. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली, गवळण गोरस म्हणू विसरली. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. त्या व्यवहार करत होता. दही दूध विकणं, घरचे कामं करणं वगैरे सगळं त्या करत होत्या. परंतु त्यांच्या मनाचा विषय हा कृष्ण परमात्मा. म्हणून त्याला काय म्हणायचं, परमार्थातला व्यवहार. म्हणजे प्रामुख्यानं परमार्थ आहे, प्रामुख्यानं प्रेम कृष्ण परमात्म्यावर. म्हणून तर त्या सासूबाई त्या सूनला सांगतात ना, बाबा तू जरी सूनबाई तू जरी काम करत असली तरी तुझं मन ठिकाण्यावर नाही. होते आता तैसे उमटले वरी,
होते आत तैसे उमटले वरी बाह्य संपादनी अंतरीची चोरी पाय संपादनी अंतरीची चोरी नाही लज्जा निसंग बावरी नाही लज्जानी संग पावरी मन हे गोविंदी देह काम करीवो आत्मा झालीच आता भांड सरसर परती झालीच आता भांड मन हे काम करी हो सरसर परती झालीच ही गोकुळातली गोष्ट आहे. त्यावेळेला सासुरवास होता. आता सासुरवास राहिलेला नाही. सासूला थोडं भिवून राहावं लागतं. अशी गोष्ट आहे मला. कारण आता काही कोणी ऐकत नाही. थोड्याफार तुम्हाला बोटावर मोजण्या इतक्या मिळतील, नाहीतर सासूचं ऐकत नाही. हातात बांगड्या नाही, काही नाही, सुनबाई तशीच बाहेर निघाली. तर सासूनं सांगितलं, अरे हातात काही घे, हातात काही नाही तुझ्या, म्हणजे मोबाईल आहे ना. तिला मोबाईलचं महत्त्व आहे, बांगड्याचं महत्त्व नाही. विठाल त्या ज्या सुनबाई आहे ते पारतंत्र्य होतं. आणि सुनबाई भाकरी करू लागली तर किती करायचे ही विसरून गेली. कारण घरामध्ये किती लोक आहेत, किती भाकरी करायला पाहिजे. तिनं काम काय सुरू केलं की पीठ काढायचं, दन 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 भाकरी करायला सुरुवात झाली. सासूबाईच्या लक्षात आलं. म्हणले तुझं मन ठिकाण्यावर नाही. नाही हो म्हणले सासूबाई, मी बरोबर करते, मला सांगू नको. होते आत तैसे उमटले वरी, तुझ्या आतलं बाहेर आलेलं आहे. बाह्य संपादनी अंतरीची चोरी, सपादनी करू नको. नाही लज्जा निसंग बावरी, मन हे गोविंदी देह काम करी. तुझं मन त्या गोविंदामध्ये रममान झालेलं आहे, कृष्णामध्ये रममान झालेलं आहे आणि शरीरानं काम चाललेलं आहे. म्हणून गवळणीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं असलं तर यथा व्रज गोपिकाणां, गोपींचं कृष्ण परमात्म्यावर किती प्रेम होतं हे शब्दामध्ये सांगण्यासारखं नाही. कबीरदासजींना एकदा लोकांनी सांगितलं की कबीर महाराज, तुमचं भगवंतावर खूप प्रेम आहे हो, तुम्ही फार मोठे भक्त आहात. कबीरदासजीनं सांगितलं, बाबा माझं नाव घेऊ नका. कबीर कबीर क्या कहत हो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बहे गए कोट कबीर. त्या गोपींचं एवढं भगवान कृष्णावर प्रेम आहे की माझ्यासारखे कोट्यावधी कबीर एका गोपीच्या प्रेमात वाहून जातील. म्हणून तो परमार्थातला व्यवहार आहे. आता तिसऱ्या टप्प्यात आपण आहोत. या 2 टप्प्यात आपलं काही खरं नाही आहे. तिसऱ्या टप्प्यात आहे. फक्त आपल्याला इंग्लिशमध्ये सांगता येणार नाही, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असं लावता येणार नाही बरं. हो, फक्त आपण म्हणायचं की आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये आहोत. विठ्ठल विठ्ठल. आता हा तिसरा टप्पा कोणता आहे? हा तिसरा टप्पा आहे व्यवहारातला परमार्थ. आपण तुम्ही आम्ही सगळे व्यापारी आहोत. कोणी शेती करतं, कोणी व्यापार करून आपले उपजीविका चालवतं, कोणी नोकरी करतं. असं आपापल्याप्रमाणे पैसा मिळवत असतो. कारण संसार म्हणलं की त्याला पैशाची गरज आहे. पैशाशिवाय प्रपंच चालत नाही. मग त्या टप्प्यामध्ये आपण आहोत की आपल्या वाट्याला आलेलं जे काम आहे, शेती असेल, व्यापार असेल, नोकरी असेल, ती करायचं आणि प्राप्त झालेला जो पैसा आहे त्या पैशातून धर्मकार्य करत राहायचं, चांगलं काम करत राहायचं. जसं आता इथे मंदिर आहे, मंदिर बांधणं हे अत्यंत उत्कृष्ट कार्य आहे. कारण मंदिराच्या माध्यमातून परिसरातली मंडळी जी आहे ना ती चांगली होत असते, सत्वगुणी बनत असते. विठ्ठल
तू पावेगा बैकुंठ, प्रभु का मंदिर बनवा दे, तू पावेगा बैकुंठ। कहीं धर्मशाला बनवा दे, कहीं प्याऊ मग बैठा दे, भूखे देंगे आशीष, सदा व्रत घर में बिठवा दे, तू पावेगा बैकुंठ। मंदिराचं बांधकाम करणं, मूर्ती स्थापना करणं, नित्यानं पूजा करणं, हे सगळं तुम्ही आम्ही करायला पाहिजे। एकादशी स्कंदामध्ये 27व्या अध्यायामध्ये हे सगळं आलेलं आहे। षडशास्त्र वेद सब गावे, गौरक्षा बड़ी बतावे, गौ की रक्षा होय कही, गौशाला बनवा दे, तू पावेगा बैकुंठ, प्रभु का मंदिर बनवा दे। ह्या गोष्टी आपण मिळवलेल्या पैशामध्ये करायच्या, त्याच्यानं धनाची शुद्धी होते। आपण जर 100 रुपये मिळवले तर 25 रुपये धर्मकार्यामध्ये खर्च करायला पाहिजे। त्याच्यावर आपली आसक्ती ठेवायची नाही। उदास विचारे वेचकरी। नाही तुम्हाला 25% टाकता आलं तर 10% तरी धर्मकार्यामध्ये जरूर खर्च करायला पाहिजे। आणि जर एखाद्या कंजूस माणसाने नाहीच केलं, नुसतं आला की जमा, आला की जमा, एकदा का पेटीत टाकला, एकदा का कपाटात ठेवला का त्याची सरली एरधार, पुन्हा त्याला काढायचंच नाही। असे कृपण माणसं असतात, त्यांना खर्च करावं वाटत नाही। एक कंजूस माणसाला थोडा चटका लागला तर त्यानं ते बर्नल आणलं, ते लावलं तर 2 दिवसात राहिलं त्याचं, पण ते बर्नर उरलं ना, ते बर्नल उरलं तसंच। महिना 2 महिने झालं ते वाट पाहू लागला की हे कसं काय उरलं, हे कसं काय उरलं, हे संपलं पाहिजे, याला पैसे लागलेले आहेत। शेवटी त्यांनी 3 महिन्याने चटका लावून घेतला आणि मग बर्नल वापरलं। विठ्ठल असे जे लोक असतात की त्यांचे पैसे ते कधी खर्च करतच नाही, मग त्यांचे पैसे जर नाही खर्च केले तर शेवटी त्याला 5 गिऱ्हाईक असतात, तो पैसा टिकत नाही। राजा दायाद चोरागी, अधर्मे रोग संचरे अंगी, ऐशे 5 जण विभागी, द्रव्यनाशा लागी पावती। असं टाकला पैसा तर पहिली गोष्ट तर राजा त्याच्यावर टॅक्स, त्याची धाड पडते राजा। नाहीतर एखाद दिवशी असं जाहीर होऊन जातं की कल से 500 और 1000 की नोट बंद, टाका आता ते कागद कुठे टाकतात ते, असे ते पैसे वाया जातात। नवरा त्या बायकोला म्हणायचा, अरे मला काही मदत कर ना 10-5 हजाराची, तर ती म्हणली माझ्याकडे विष खायला पैसे नाही, विष खायला पैसे नाही, तुम्ही मला पैसे मागता। आणि त्याच दिवशी रात्री मोदी सरकारनं जाहीर केलं 500 और 1000 की नोट बंद। पण नंतर तिच्याकडे दुसऱ्या दिवशी एवढे निघाले की अख्ख्या जगाला विष पुरल। म्हणजे राजा आहे, जावई आहे, दायाद म्हणजे जावई। शेवटी जामा तो दशमग्रह आहे ना, 9 ग्रह आहेतच, पण हा एक आहे 10वा ग्रह आहे। आता मी पण जावई असल्यामुळे बोलत नाही, कारण काही गोष्टीवर बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही, कशाला आपली पोल खोलायची आहे की नाही। राजा दायाद चोर नेतात, चोरी होते, राजा दायाद चोर, नाही तर एखादं आगीनं जळून जातं, नाहीतर एखादा दुर्धर अशा प्रकारचा आजार होतो। डॉक्टर लोक अनेक प्रकारच्या तपासण्या सांगतात की तुमचं कातडं मुंबईला चाललं आहे विमानानं, तुमचं रक्त अमुक शहरात चाललेलं आहे तपासायला, ते असे पैसे निघून जातात। म्हणून धर्मकार्यामध्ये हा पैसा खर्च झाला पाहिजे।
म्हणजे आपल्या धनाची शुद्धी होते. विठ्ठल या माध्यमातून या ठिकाणी भगवान गणराय आहेत, भगवान महादेव आहेत. सुंदर अशा प्रकारचे हे मंदिर आहे. मंदिराला मिळालेला जो परिसर आहे तो पण अत्यंत रमणीय अशा प्रकारचं हे स्थान आहे. आता फक्त विषय राहिला तो सेवेचा. भगवंताची सेवा कशी करायला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या सेवेची व्याख्या अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये करतात. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारुनी. हे अभंगाचं पहिलं कडवं आहे. भगवंताची सेवा कशी करावी तुकोबारायांची ती काही व्याख्या आहे. तुकोबाराय म्हणतात सेवा ते आवडी उच्चारावे ना. भगवंताची सेवा ती आहे की अत्यंत आवडीनं भगवंताचं नामस्मरण करणं. आणि भेदाभेद काम निवारुनी. हा भेद आहे का अभेद आहे का ईश्वर जगत जीव माया याच्यामध्ये भेद आहे का अभेद आहे जास्त डोकं चालवायचं नाही. हां तुका म्हणे भेदाभेदन गेला वाद जास्त डोकं चालवायचं नाही. कारण असे डोकं चालवणारे आहेत ना त्या शब्दातच अडकून जातात, शब्दातच अडकतात. त्याचाच त्यांना अहंकार येतो की आम्ही अमुक अमुक शास्त्र शिकलेलो आहे, चला या आमच्याबरोबर वाद घालायला कोणी दुसरा एखादा पाय, आम्ही नाही रिकामी, काही गरज नाही वाद घालण्याची, काही नाही भेद अभेद काही नाही. अरे भगवंतानं निर्माण केलेली ही सृष्टी आहे. शब्द जरी वेगवेगळे असले तरी आहे तर तोच परमात्माच आहे ना. आपल्याकडं देव किती मानतो आपण हिंदू धर्मामध्ये 33 कोटी. एखाद्या बहादरानं मला एखादा आकडा असं त्याला म्हणायचं सांगत राह नाव, मी मोजित राह. जेवढे तुला काही तू आत्तापर्यंत देव बघितलेले मी एक कागद घेतो आणि तू खरोखरच 33 कोटी देवाचे नाव सांग. माझ्याकडून तुला 33 रुपयाचं बक्षीस. खरंच सांगता येईल कोणाला. मग हा 33 कोटी देव हा शब्द काय आहे. कारण कसं राहतं व्यवहारामध्ये काही भाषा असतात, त्या भाषा आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. काही बोलण्याचा प्रघात असतो. जसं एखादा माणूस म्हणतो मी त्याला 3दा सांगितलं म्हणजे काय 3दाच होतं का. हो. दुसरा म्हणतो मी तर त्याला 17दा म्हणलो, मग ते काही 17च धरायचे का, 18-16 नाही धरता येत का. आणि लगेच एखादं म्हणतो नको त्याला काही सांगू तो आहे सारखे 56 गेले म्हणजे ते 56च धरायचे का, 55-57 नाही चालायचे. ते बोलायचा प्रघात आहे. बरेच लोक म्हणतात अहो
सगळेजण गपची बसा, राहू द्या आपली झाकली मूठ. केवढ्याची? कमून बरं 1.5 लाखाची नाही चालत, 1 लाखाची नाही चालत. हा एक बोलण्याचा प्रघात आहे. तसं 33 कोटी देव म्हणजे या मशकापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे देवच आहेत. या जगामध्ये सगळे देवच आहेत. तुम्ही देव आहोत, आम्ही देव आहोत. फक्त अज्ञानामुळं, अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. देव नाहीतर आपण कसं हालचाल करू शकतो? अरे चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविन. आपलं जे चैतन्य आहे ते म्हणजे परमात्माच आहे. या जगतामध्ये एकच वस्तू आहे, तो म्हणजे परमात्मा. तुमच्या आमच्या सगळ्या रूपानं नटलेला आहे. एकच देव वेगवेगळ्या विग्रहामध्ये आपल्याला दिसतोय. कधी गणरायाच्या याच्यामध्ये आपल्याला देव दिसतोय, कधी भगवान महादेवाच्या रूपामध्ये, कधी भगवान विठ्ठलाच्या रूपामध्ये, भगवती माता रुक्मिणीच्या रूपानं आपल्याला दिसत आहे. तोच परमात्मा एकच आहे. एकांगानंच सगळा नटलेला आहे. एकच तो परमात्मा आहे. वेगवेगळ्या कार्यानं आपल्याला वेगवेगळे नाव दिसतात. म्हणून भक्तीचं जे स्वरूप आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. नाही तर आम्ही गणपतीचे भक्त आहोत, नाही मी महादेवाचं भक्त आहे, नाही मी विठ्ठलाचं भक्त आहे. चुकीचं बोलणं आहे. कारण गणपतीमध्ये सुद्धा विठ्ठल आहे, महादेव आहे, सगळेच देव त्यांच्यामध्ये आहेत. हे आपली बघण्याची काय पाहिजे? दृष्टी पाहिजे. आणि मुख्य गोष्ट, आपण केलेली जी सेवा आहे ती सकाम नाही पाहिजे. म्हणजे देवाकडे काही मागू नये. कारण फलाची आशा धरून जर काही लोक भक्ती करत असेल तर त्या फलाशाला ज्ञानोबारायनं विष म्हटले. विष म्हटले. आणि तुम्हाला जर हे बघायचं असेल तर 16व्या अध्यायामध्ये, ज्ञानेश्वरच्या 16व्या अध्यायामध्ये 97 क्रमांकाची ओवी, तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञकर्मे सर्वांचे परी विषफलाशेचे. त्यामध्ये फलाशेचं जे विष आहे, म्हणजे आपण महादेवाचं भक्त असो, गणरायांचे भक्त असो, आपल्या भक्तीमध्ये संसारातली कोणतीही कामना तिथे सांगायची नाही की देवा माझं असं असं काम अडलेलं आहे. इथं कोणी करत नसतील म्हणा, नंदीच्या कानात कुरबुर चालू आहे का? फलाच्या आशेनं जे लोक देवाकडे येतात तर त्या फलाच्या आशेला ज्ञानोबारायनं विष म्हटलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणजे भगवान महादेवाच्या परंपरेतले आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षवाला गहिनीपती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार जोडले. मग तुम्ही आम्ही ज्ञानोबारायचं कधी वाचन केलं का? की ज्ञानोबाराय अशा भक्तीला काय म्हणतात? आपण असं कोणत्या तरी एखाद्याचं ऐकत असो, नाही एवढे लोक ऐकू राहिले, हो एवढे लोक ऐकू राहिले, मग ते काय खोटं सांगते का? खोटं सांगते तर ज्ञानेश्वरीमध्ये बघ की फलाच्या आशेनं भक्ती करावी की नाही करावी. मी तुम्हाला तर काही माझ्या मनाचं सांगत नाही, तुम्हाला क्रमांक सांगतो आहे. उद्या जर मला येऊन कोणी भेटलं की बाबा महाराज दाखवा, तर त्याला नंबर सांगितला की अध्याय 16वा ओवी नंबर 97 आणि अध्याय 16चा पहिला श्लोक. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्य यज्ञश्य स्वाध्यायस्तप आर्जवम. त्याच्यामध्ये यज्ञश्य या पदावर माऊलीनं ती ओवी लिहिलेली आहे. आता अजून काही सांगायचं शिल्लक राहिलं का? 18व्या अध्यायामध्ये 107 क्रमांकाची ओवी बघा. 18व्या अध्यायामध्ये 107 क्रमांकाची ओवी बघा. म्हणजे भक्ती करणाऱ्यांनी देवाकडे काहीही मागू नये, काहीही मागू नये. कारण त्याला देव म्हणतात. देव म्हणजे देव, तो देणाराच आहे. तुम्ही मागा न मागा, तुमची लायकी पाहून तो देणाराच आहे. भगवंताला माहिती आहे की याला काय द्यायचं म्हणून. याची जेवढी लायकी असेल तेवढे परमात्मा देतोच. म्हणून भगवंताकडं मागण्याची गरजच नाही. विठ्ठल मग आता काय
करायचं तर त्याची व्याख्या तुकोबाराय सांगतात. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. अत्यंत आवडीनं भगवंताचं नाम घ्यायचं. तुम्ही जर गणरायाचे भक्त आहात तर श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः मोठ्या प्रेमाने खूप आवडीनं म्हणत राहायचं. जेवढं तुम्हाला तो वेळ देता येईल तेवढा वेळ मोठ्या आवडीनं प्रेमानं फक्त नाम घ्यायचं. महादेवाचे भक्त आहेत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, शंभो पार्वती पते नमः. कृष्ण भक्ती करणारे असाल, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. रामप्रभूचे भक्त असाल, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जी तुम्हाला जे दैवत आवडत असेल, देव वेगवेगळे नाहीत, पण तुमचं तर रामप्रभूवर प्रेम आहे तर राम नाम घ्या. कृष्ण भगवंतावर प्रेम आहे, कृष्ण नाम घ्या. गणरायाचं नाव घ्या, भगवान महादेवाची भक्ती करा. पण काही मागू नका आणि काही डोक्यात आणू नका की हे जरा नवीनच सांगू राहिले. हो, आम्ही तर चांगले लाख लाख लोकांमध्ये असं ऐकलं आहे की महादेवाला मागायचं. तुम्ही ऐकलं असेल, पण आम्ही तुम्हाला पुराव्याने सांगतो. आम्ही तुम्हाला ग्रंथ दाखवतो. तुमचा विश्वास बसला पाहिजे. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची मागणी करायची नाही आणि खूप आवडीनं भगवंताचं नाम घ्यायचं. हीच भगवंताची सेवा आहे. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. भगवंताचं चिंतन करणं ही भगवंताची सेवा आहे, पण आवडीनं. आता आवडीचं माप आपल्याला सांगतो. विठ्ठल भगवंताचं नाम हे किती आवडीनं घेतलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण थोडं आता नाथ भागवताकडे जाऊ. कारण आता येत्या 24 तारखेपासून इथे आपल्या भगवान बाबांच्या मंदिरासमोर एकनाथी भागवत प्रवचन कथा 7 दिवस होणार. त्याची वेळ संध्याकाळी 7 ते 9:30. आम्ही 7 ते 9:30 जाहीर केली. 1-2 महिला माझ्याकडे आल्या, म्हणले महाराज 9च्या पुढं करा. म्हणलं का बरं? म्हणले आमचा स्वयंपाक झालो. म्हणलं मग तू येऊ नको, तू स्वयंपाक करीत बैस. तुला काही मना थोडंच म्हण, तू येऊ नको. आम्हाला काही नाही, 10-5 लोक आले तरी आम्ही सुरू करून देतो. ज्याच्या मागे स्वयंपाकाचं ताण नाही त्यांनी यायचं. हो विठ्ठल म्हणून आपण नाथ भागवतातला विषय सांगू की भगवंताचं नाम किती आवडीनं घ्यायला पाहिजे. थाप थाप. कृपण धरी दुरी जाये, तो घरीचे ठेवणे जीवी वाहे, तैसे माझे प्रेम पाहे, जो हृदय वाहे सर्वदा. नाथांनी खूप वर्णन केलं की कृपण जरी दुरी जाय. एखादा कंजूस मनुष्य गाव सोडून दुसऱ्या गावाला जरी गेला तरी त्याचं मन कुठे असतं? धनामध्ये. धनाचा कृपणा लोभ जैसा. तितका आवडीनं, तितक्या प्रेमानं. कंजूस माणसाचं जसं धनावर प्रेम आहे, तितक्या प्रेमानं भगवंताचं नामस्मरण घ्यायला पाहिजे. ही गोष्ट नाथांनी सांगितलेली. दुसरा दृष्टांत दिला. वंध्या गर्भ संभवल्या पाठी, उल्हासे वाढवी गोरटी, तैशी माझ्या प्रेमाची पोटी, आवडी मोठी जय होय. लग्न झाल्यानंतर मुलंच झालं नाही. जवळजवळ 15, 20, 25 वर्ष निघून गेले आणि सगळीकडे माहिती झालं की या बाईला काही मूल होणार नाही. म्हणजे वंध्या आहे, आता ही होणार नाही मूल. आणि अशा अवस्थेमध्ये तिला गर्भधारणा झाली. वंध्या गर्भ संभवल्या पाठी, उल्हासे वाढवी गोरटी. त्यावेळेला
तिला किती आनंद होतो, किती त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं, तितक्या प्रेमानं नामस्मरण घेतले पाहिजे. असं वर्षाला 1.5 वर्षाला जे मुलं होतात त्यांच्याविषयी एवढं काही वाटत नाही. अगोदर नाही का ते जुन्या काळामध्ये खंडीवर पेंडी राहायचे, 1-2 वर्षात राहायचे, त्याचं काय एवढं वाटायचं नाही. बऱ्याचशा लग्नाला खूप मुलं राहायचे, 7, 8, 10, 12. रात्रीच्या वेळेला मोजून घरात घ्यावं लागायचं, 1, 2, 3 असं. त्याचं काय. पण नाथांनी सांगितले वंध्या गर्भ संभवल्या पाठी, ती जितक्या उल्हासानं वाढवी गोरटी तितक्या प्रेमानं नामस्मरण घेतलं पाहिजे. आता हा 2 दृष्टांत झाले. आता 3रा दृष्टांत. सदैव जावई आल्या घरा, जेवी सर्वस्वेची सुंदरा, तेवी माझा कळवळा, ज्याच्या जिव्हारा ओसंडे. पहिल्यांदाच लांबचा जावई घरी आला, म्हणजे मुलीचं लग्न झालं आणि लांबचा जावई, लांबच्या जावईला नाथ महाराजांनी सदैव म्हटलेलं आहे. म्हणजे दूर जवाई भगवान बराबर. लांबचा जावई असलं तर तो देवासारखा असतो. दूर जवाई भगवान बरोबर, गाव जवाई आधा आणि घर जवाई गधा. इथं जर कोणी घर जावई असेल तर तेवढा माणूस सोडून पण लांबचा जावई आहे पहिल्यांदाच येतोय. सदैव जावई आल्या घरा, जेवी सर्वस्वेची सुंदरा. सासूबाई जशी तिची त्या जावयासाठी किती किती करत असते, हे पक्वान न करू का, ते पक्वान न करू का, अमुक करू का, तमुक करू का. ती जेवढं प्रेमानं करतं तेवढे प्रेमानं नामस्मरण घेतलं गेलं पाहिजे. दृष्टांत 4. नाथांच्याकडे दृष्टांताला कमी नाही. बीजाधिकाधिक पेरिता, उल्हास कृष्वळाच्या चित्ता, तैशे सर्वस्व मजा अर्पिता, देवी उल्हासता. त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की शेतकरी मनुष्य ज्या वेळेला पेरणी करतो तर त्याला खूप आनंद होत असतो. त्याला माहिती आहे की जरी मी 1-2 किलो टाकलं तरी आता काय होणार आहे, पोत्यानं माल येणार आहे. आणि वापसा झाल्यानंतर तो पेरणी करताना त्या शेतकऱ्याला जेवढा आनंद होतो तितक्या आनंदानं नामस्मरण घ्यायला पाहिजे. किती झाले दृष्टांत? 5वा दृष्टांत. सगुण स्वरूप समर्थ भरता, निघून गेल्या तत्वता, त्यासाठी तळमळी जैशी कांता, तेवी कळवळा तेवी तळमळी होय, असं वर्णन केलेलं आहे. जिचा पती सुंदर आहे, समर्थ आहे, सर्वगुण संपन्न आहे आणि तो अचानक पुढे तरी 1-2 महिना निघून गेला, त्याची जशी ती पत्नी वाट बघत असते तितक्या प्रेमानं नामस्मरण करायचं. म्हणून ह्या आवडी शब्दाला अंडरलाईन करायचं. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, इतक्या आवडीनं. आता प्रश्न असा निर्माण होतो की हे आवडी कशी काय निर्माण व्हायची. कारण परमार्थ जो आहे ना, आवडीचा केला तर त्याला फल आहे. सवडीच्या परमार्थाला, विधीच्या परमार्थाला फल नाही. सवडीनं करणारे लोक असतात. महाराज मी कीर्तनाची मला खूप आवड आहे हो, पण रविवारी ठेवता का. म्हणजे ठेवलं रविवारी, ये कुठं दिसू राहिलं, त्याच्याकरता ठेवलं तेच नाही आलं पाहिजे का. विठ्ठल पण सवडीनं केल्याच्या परमार्थाला फल नाही. आवडी पाहिजे. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, सगळं आवडे हे रूप गोजिरे सगुण. आवडीचे प्रमाण माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मनरंग, पांडुरंगी मनरंग, पांडुरंगी मनरंगले, पांडुरंगी मनरंगले, गोविंदा
माझे जीवीची आवडी. सर्व संतांनी जो परमार्थ केलेला आहे, नामस्मरण केलेलं आहे, ते अत्यंत आवडीने. बस भगवंताची सेवा दुसरी कोणतीही नसून सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भगवंताचं नाम एवढ्या आवडीनं घ्यायचं जेवढे तुम्हाला मी दृष्टांत दिलेले आहेत, किंवा एखादा पक्वान्न जेवढा आपल्याला आवडतो. व्यवहारामध्ये काही माणसाला एखादा पक्वान्न आवडतो, कोणाला गुलाबजामुन आवडतात, कोणाला जिलेबी आवडते, कोणाला पेढा आवडतो, कोणाला रसगुल्ला आवडतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि तो पदार्थ जर घरामध्ये झाला तर त्याचा चेहरा असा बघण्यासारखा प्रफुल्लित. कारण त्याच्या आवडीची गोष्ट जर घरामध्ये झाली तर त्याचा चेहरा खुलून जातो. पुरणपोळीचं जेवण समोर असलं की माणसाची छाती अशी फुलून जाते. आणि मग नैवेद्य समर्पित करताना सदा सर्वदा योग तुझा घडावा, असे लोक खुश होऊन जातात. कारण पुरणपोळीचं जेवण म्हणले फार मोठा थाट राहतो, त्याला ताट पुरत नाही, त्याला पुरवण्या लावावं लागतात. असे पुरवण्या म्हणजे छोटे छोटे प्लेट बाजूला ठेवावं लागतात, त्याच्यात काही कुरडाया पापड अमुक धमुक सगळं ठेवावं लागतं. म्हणजे एखादी आवडीची गोष्ट जी आहे ते त्याच्यावर जसं आपण त्या ठिकाणी प्रसन्न होऊन जातो, तितक्या प्रसन्नतेनं, तितक्या प्रेमानं, तितक्या आवडीनं नाम घ्यायचं. उगीच घ्यायचं म्हणून घ्यायचं. म्हणजे महाराजांनी आम्हाला सांगितलं 11 माळी घेत जा. आणि मग मी संध्याकाळी बसलो की त्या असा ओढीत असतो माळी, जसं काय कासरा ओढू राहिले. असं काहीतरी करायचं म्हणून करायचं. कधी कधी 5 माळीमध्ये माळ खाली पडू राहिले, ह्यो झोपू राहिला. काय झाल्या होत्या का रात्री 11 माळी? नाही राव, 5 माळीतच मला काही ध्यानातच नाही राहिलं. मग पार पहाटच झाली. माळ एकीकडं, मी एकीकडं. नाही, खूप प्रेमानं एक आसनस्थ होऊन भगवंताचं नाम इतक्या प्रेमानं घ्यायचं. ही भगवंताची सेवा आहे. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भेदाभेद काम निवारोणी. भेद अभेद वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, हो, तज्ञ तुकोबाराय म्हणतात भेदाभेद भ्रम आमचे सगळे साथीदार मंडळी, आमची सगळी परिचित मंडळी, परिचित आहे. हा छोट्या आहे, मूर्ती लहान पण कीर्तिमान. छोट्या आहे पण तो खूप मस्तपैकी त्याचा. हा पण मृदंग फार छान वाजवतो आमचा शशिकांत. पण आमचे मनोज महाराज असतील, ही सगळी मंडळी, आमचे हरिभक्तवरण माधव महाराज, सगळेजण आमचे परिचित, म्हणजे मित्र परिवार. थोडक्यात म्हणजे मित्र परिवार. अशा पद्धतीचा हा आनंदाचा सोहळा आहे. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात की बाबा भेदाभेद भ्रम अमंगळ. का बरं भेदाभेद करू नये? कारण विष्णुमय जग. जगामध्ये एका विष्णूशिवाय दुसरी जर वस्तूच नाही तर मग कशाला विनाकारण सगळीच बैसायच्या काही गोष्टी. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, अशा गोष्टी आहेत. शास्त्रामध्ये वर्णन आहे त्याचं. स्वगत भेद आहे म्हणजे असं आंब्याचं झाड आहे, त्याचे पानं वेगळे दिसतात, कैऱ्या वेगळ्या दिसतात, खोड वेगळं आहे, त्याच्यातच असलेला भेद आहे.
त्याला स्वगत भेद म्हणतात. सजातीय भेद म्हणजे एकीकडं आंब्याचं झाड आहे, एकीकडं लिंबाचं झाड आहे, दोन्ही झाड जातीतलेच आहेत पण त्याच्यात भेद आहे. एका जातीत भेद, जसे काही 11 मासे काही 12 मासे असे राहतात ना, जाती जातीतले भेद. प्रत्येक जातीमध्ये 12.5 जाती राहतात. तसे लोक म्हणतात ना, आमचं नाही, आम्ही मोठे आहेत, हो आम्ही लेवा पाटील आहे, असे लोक बोलत राहतात. जसं काय आहे तिथून जेव्हापासून सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून आधी या लेवा पाटलाला टाकलेलं आहे ब्रह्मदेवानं. भलता अहंकार त्या गोष्टीचा. सजातीय भेद, विजातीय भेद. आता समजा हा वृक्ष आहे, इकडं दगडं पडलेले, हे बिताडं आहेत, हे जातच नाही ती, त्याला विजातीय भेद म्हणतात, त्या जातीत मिसळतच नाही ती. पण भगवंताच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, असा तो एक विष्णू आहे, एक परमात्मा आहे. तेच तत्व सगळ्या वेगवेगळ्या अंगानं नटलेलं आहे. विठ्ठल विस्तार लागली, विठ्ठल विस्तार लागली, स्वप्नी पाताळे भरोनी, स्वप्नी पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवन, विठ्ठल व्यापक त्रिभुवन, विठ्ठल विठ्ठल कोळी विठ्ठल कोळी विठ्ठल कोळी विठ्ठल कोळी हे सगळेजण गाऊ लागले ना, आवाज कमी करायचा होता. त्याच्यानं कानठळ्या बसतात. कानठळ्या जर बसलेलं मला जर ऐकूच आलं नाही तर मी काय सांगणार तुम्हाला. त्याच्यामुळं थोडंसं ध्यान राहू दे, कानठळे बसू नये, माझ्या बसू नये, दुसऱ्याच्या बसू नये. मुख्य प्रमाण दिलेलं आहे महाराजांनी की विठ्ठल विस्तारला ज्यांनी, आणि तसंच प्रमाण मनोज महाराजांनी दिलं की एकच परमात्मा, एकोहम बहुश्याम, एकच परमात्मा सगळ्या अंगानं नटलेला आहे. एकी एकटची सोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन ठेला. एकच परमात्मा विश्वाच्या रूपानं नटलेला आहे, म्हणून दुसरी गोष्ट जगात नाही. यासाठी त्याच्या सेवेचं स्वरूप तुकोबारा सांगतात, फक्त त्याचं नाम आवडीनं घ्या. म्हणले मग हे आपण पानं आणतो, फुलं आणतो, दक्षिणा आणतो, वस्त्र आणतो, हे काय? हे सगळं भगवंतानं निर्माण केलेलं आहे. त्याचे द्यावे त्याशी. आपण म्हणतो तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, ओम जय जगदीश हरे. त्या आरतीमध्ये आहे, भगवंताचंच आहे. कासयाने पूजा करू की ईशराजा, हाची संदेह माझा फेडी आता. उदके न्हाणू तरी स्वरूपते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. गंधाचा सुगंध पुष्पांचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. फलदाता तूच तांबूल अक्षदा, तेथे काय आता वाहू तुझ. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, अन्न तेची ब्रह्म तुझे काय. गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचाव्या थार नाही कोठे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप रामकृष्ण हरी. सगळं काही परमात्मा नटलेला आहे. एक निमित्त मात्र आपण भगवंताकडं खाली हातानं जाऊ नये, म्हणून भगवंताचंच ते पत्रम पुष्पम आहे, त्यानंच निर्माण केलेलं आहे. म्हणून पत्रम पुष्पम
फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपर्वतम अश्नामी प्रयतात्मन. ही क्रियात्मक सेवा आहे. ह्या क्रिया झाल्या, फुल वाहनं पान वाहनं. पण खरी सेवा यत करोषि यदश्नाशी यज्ञ होशी ददाश यत तपस्यसी कौंते तत् कुरुष्व मदर्पण. ही खरी सेवा आहे की सर्वच भगवंताचं आहे. भगवंताला सर्वस्व अर्पण करणं, आपले पूर्ण कर्म भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करणं. तुका म्हणे घालू तयावरी वाहुआ संसार देवा पाय. ही खरी सेवा आहे. म्हणून तुकोबारायांच्या या अभंगाला फार मोठं महत्त्व आहे की खरी सेवा आहे की आवडीनं नामस्मरण करा. बाकी हे जे विधिविधान वगैरे दाखवलेलं असतं ते शास्त्रानुसार आपण करत असतो. वेदामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की कोणतं पूजन कसं करावं, त्याचे विधिविधान काय आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. पण या सगळ्या सेवेमध्ये महत्त्वाची सेवा आहे की भगवंताचं नाम अत्यंत प्रेमानं घ्यावं. कारण विधिविधानाची जी सेवा असते ती कधी कधी सकाम भक्तीकडं सुद्धा जाते. मोठा यज्ञ केला, खूप मोठा, लाखो लोक अन्नदान, लाखो लोक जेवून लागलेले. पण यज्ञ करणाऱ्याने सकाम भक्ती झाली. ते भागवत ग्रंथामध्ये प्राचीन बरी नावाचा राजा आहे, त्यानं एवढे मोठे मोठे यज्ञ केले की त्या कुशानन दर्भानं पृथ्वीकडचा पूर्वेकडचा भाग पूर्ण व्यापून गेला. त्याचं काही गणितच लावता येणार नाही, एवढं मोठं केलं. पण ते सगळं काही केल्यानंतर नारद महर्षी भेटले. म्हणले, महाराज माझा उद्धार होईल का? म्हणले, नाही, होणार नाही, तुला स्वर्ग मिळेल. त्रैविद्या माम सोमपापूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ति ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोक मश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोग. राजा तुला स्वर्ग मिळेल, तिथले दिव्य भोग तुला भोगायला मिळतील. कारण तिथे चिंतामणीच्या सडका आहे, तिथे अमृत प्यायला आहे, चहा नाही, ऐरावत बसायला आहे. आणि नृत्यकाम बघण्याकरता रंभा, उर्वशी, पूर्वचिती अशा अनेक प्रकारच्या अप्सरा आहेत तिथे नृत्य वगैरे बघण्याकरता. आणि एकाहून सुंदर आहे. पृथ्वीमध्ये या भूतलावर एकही स्त्री एवढी सुंदर नाही. एवढ्या सुंदर त्या काय आहेत? अप्सरा आहेत. एक म्हातारं 90-92 वर्षी मेलं आणि त्याला स्वर्ग मिळाला. त्याने त्या अप्सरा पाहिल्या. ते म्हणले, उगाच इतके दिवस रामदेव बाबाच्या नादी लागलो, आधीच आलो असतं परवडलं असतं. म्हणजे असा हा विनोदाचा भाग आहे. पण शेवटी एवढे यज्ञ करूनही प्राचीन बरी राजाला नारद म्हणतात, तुझा उद्धार होणार नाही, तुला पुण्याचं फळ मिळेल, पुन्हा खाली यावं लागेल. म्हणून सकाम भक्ती नाही करायची, भक्ती निष्काम पाहिजे. आणि ही कळण्यासाठी अशा प्रकारची आवड निर्माण होण्यासाठी संतांच्या जवळ यावं लागतं. हो, कारण सेवा ते आवडी उच्चारावे नाम. ते आवडीनं नाम कसं आपण उच्चारण करायचं ते शिकण्याकरता संतांची सेवा करावी लागते. निष्काम भक्ताकडे यावं लागतं, ते तुम्हाला ते गोष्ट सांगतात आणि मग ते घडतं. मग हे सगळं महाराज या ठिकाणी सांगतायत की काहीही करण्याची गरज नाही आहे, तुमच्याला घरी बसल्या या सगळ्या गोष्टी मिळतील. कुठे जाऊ नका आणि कुठे जास्त खटपट करायची गरज नाही. अभंगाच्या दुसऱ्याकडे हलावे चलावे बाहेरी लगे चलावे बाहेरी चलावे बाहेरी लगे चलावे बाहेरी लगे चलावे
न लगे हलावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया. घर सोडून कुठं जायची गरज नाही. एखादी गोष्ट जर आपल्याला घर बसल्या भेटत असली तर माणसाला आनंद होतो की नाही. ज्ञानोबा सांगतात, देखे रोगा ते जिनावे, औषध तरी व्हावे परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. एखाद्याला आजार व्हावा आणि त्याला डॉक्टरने सांगावं तर तुम्ही नका येऊ, मी येत होते. मग चांगलं वाटतं की नाही, छान वाटतं ना. त्याला सोबाड वारे वा काय डॉक्टर घरी येऊ लागले. पुन्हा डॉक्टर आले, तपासणी केली, सगळं केलं, औषध दिलं. म्हणजे डॉक्टर साहेब हे औषध चवीला कसं आहे? म्हणजे गोड, एकदम गोड. मग तर जास्तच खुशी. कारण काही काही औषध एवढे कडू राहतात की घेताना ते लक्षात येतं, असं जीभ धरू धरू त्या अगोदर लहानपणी आम्हाला जीवन मिक्सचर द्यायचे. काही ताप आला ना जीवन मिक्सचर द्यायचे. तर ते दिवसभर कसं काय व्हायचं, ते काच घेतला असेल, काच घेतला असेल. आणि आईनं ते द्यायचं दिवसभर. आम्हाला आईला बघितलं की लांब पळायचं आम्ही. हो, पण न जाणं अजून एखाद देऊन टाके. काही गोड औषध असतं. हा ते नाही का आपले होमिओपॅथीच्या गोळ्या, ते माणसाला घ्यायला बरं वाटतं. मग ते आपल्या कधी म्हणतात 4 घ्या, मग ते डबीतून काढताना 6 येते, पुन्हा आत घालताना 4 जाते. असे त्या खेळामध्ये मनुष्य आजार विसरून जातो आणि त्याचं राहून जातं ना. कारण त्याच्यात त्याला लवकर सुधरतच नाही, किती आलं आणि किती घ्या. विठाला अत्यंत गोड औषध. आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, फुकट. फुकट. डॉक्टर घरी आले, औषध गोड दिलं आणि कसं दिलं? फुकट. काहीच नाही, मला काहीच लागत नाही. तपासणी फीस नको आणि त्या औषधाचे पैसे नको. कारण मी सेवाभावी मनुष्य आहे, मला काहीच लागत नाही. आणि मग त्या पेशंटला कसं वाटेल? तसंच जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की तुम्ही कुठंच जाऊ नका, घर बसल्या न लगे सांगावा उपजले कुळीचे धर्म, उपजले कुळीचे धर्म. आणि करावे श्रम, अनेक न करावे श्रम. एक पुढे राम विठोबाचे, लगे सांगावा, एक पुढे राम विठोबाचे, लगे सांगावा, लगे सांगावा, लगे सांगावा. न लगे सांडावा आश्रम. तुकोबाराय तुम्हाला सांगतात, तुम्ही कोणत्या आश्रमामध्ये आहात सांडायची गरज नाही. ग्रस्ताश्रम असला तर राहू द्या, काही करू नका. म्हणले मी बायका मुलं सोडून चाललो आता. हो, आता मला वैताग आलेला. हो, आणि आता मला उपरती झालेली आहे. कशाला? काही गरज नाही त्यांची, तुला काही अडचण नाही. ते काय करू राहिले, तुला काही प्रतिबंध नाही त्याच्यापासून. काही सोडून कुठं जाऊ नको. आपला आश्रम ग्रस्ताश्रमी असेल, ब्रह्मचर्य आश्रम असेल, वानप्रस्थाश्रम असेल, जो काही आश्रम असेल, ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, काहीच सांडायची गरज नाही, काहीच करण्याची गरज नाही. कारण हे घरबसल्या कार्यक्रम आहे. न लगते सायास जावे वनंतरा, न लगते सायास जावे वनंतरा, न लगते सायास जावे वनंतरा, न लगते सायास जावे वनंतरा. सुख ये तो
लगती सायास. सायास म्हणजे कष्ट. वनाला जायचं म्हणजे कष्ट आहे. तिथं काही आपल्या घरच्यासारखं आहे का? वनाला गेले म्हणजे कंदमूळ फळ वगैरे खा, पाऊस आहे, थंडी आहे, अनेक प्रकारचे क्लेश असतात. काही करण्याची गरज नाही. तुकोबारांचा न लगे हलावे. तुम्ही जिथं आहे तिथंच राहा, इथून हलू नका. कारण इथून जर हल्ले तर तुम्हाला घरच्यासारख्या व्यवस्था मिळणार नाही. बरेच लोक तीर्थयात्रेला गेल्यानंतर म्हणतात, काशाला मला हे खाता पिता आठवलं असेल. काय फजिती आहे. राहायची व्यवस्था नाही, खाण्याची व्यवस्था नाही, काही नाही, काही नाही. माऊलीच्या सोहळ्यामध्ये लोक जातात, ते काही फार मोठी व्यवस्था थोडंच आहे घरच्यासाठी, पण तो एक ब्रह्मानंद असतो म्हणून राहतात लोक. नाही तर झोप लागायच्या टायमाला रावट्या अंगावून काढून घेतात. खरं आहे की नाही महाराज? दिवसभर मनुष्य थकलेला राहतो. हो, तिथं बसतो बिचारा, आपल्याच हातानं पाय दाबतो. कोण दाबून देणार? आपल्याच हाताने हात पाय वगैरे दाबतो. माऊली 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 असं करतात. आणि मग पडला, डोळा लागला गेलं की पहाटे 4 वाजता रावठ्या ओढून घेते. तुम्हाला विचारायचं नाही, तुम्ही उठा नका उठू. ते बिचारे झोपीतच उठते, तसेच बिट्टे बांधते की त्या गाडीत टाकून देते. नाही तर मग दिवसभर डोक्यावर बिट्टा घ्या. नाही टाकलं तर पांघरून गोळा करायचे, लगेच टाकून द्यायचे का निघाले. पण तो एक ब्रह्मानंद आहे, नामाचा आनंद आहे, म्हणून माणसाला काही वाटत नाही. पण तुकोबाराय म्हणतात, असं वनांतराला वगैरे कुठे तुम्हाला जायची गरज नाही. लगे हलावे, चालावे बाहेर. बाहेर कुठं जाऊ नका. अवघेची घरी. अवघेची म्हणजे सर्वच. अवघ्या शब्दा म्हणजे सगळं तुम्हाला काय लागतं ते घर बसल्या मिळतं. घर बसल्या जर गोष्टी होत असल्या तर कशाला बरं एवढे कुटाने करायचे? विनाकारण घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पिणं, उगी चुकत. फक्त नामस्मरण हेच महत्त्वाची गोष्ट आहे. भगवंताची सेवा करत असताना देवाच्या जवळ बसून नामस्मरण रूपीच फुलं वाहा. नामस्मरण रूपीच वस्त्र आहेत, नामस्मरण रूपीच अलंकार आहेत. ही गोष्ट 3ऱ्या कडव्यामध्ये वर्णन केली. देवातीच नामे देवाची, देवातीच नामे देवाची, देवातीच नामे देवाची, देवातीच नामे देवाची. सर्वालंकारी समर्पावे, देवाचीच नामे देवाचे श्री, सर्व अलंकारे समर्पावी. एखाद्या वेळेला तुमच्याकडे पान नसेल, फूल नसेल, जसं भगवान महादेवाला बेलपत्र आवडतं, एखाद्या वेळेला नाही बेलपत्र उपलब्ध झालं तरी तशी काही भगवान महादेवाची ऑफर नाही की आय वॉन्ट, असं काय म्हणतात की मला हेच पाहिजे म्हणून, अशी काही ऑफर नाही. नसलं बेल तर राहू द्या. एखाद्या भगवंताला तुम्हाला फूल वाहायला फूल मिळालं नाही, राहू द्या, असं काही त्याच्या वाचून आलेलं नाही. फक्त तुम्ही प्रेमानं नामचिंतन करा, अंतःकरणातून मोठ्या प्रेमानं. देवाचीच नामे देवाचे श्री, त्याला मानसपूजा आहे. सर्व अलंकारी समर्पावी. देवा तुमचं नाम हेच तुमचे वस्त्र आहेत, तुमचं नाम हाच तुमचा मुकुट आहे, तुमचं नाम हाच तुम्हाला घातलेला आम्ही हार आहे, तुमचं नाम हाच प्रसाद आहे. काही आवश्यकता नाही, कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. अशा प्रकारची सेवा भगवंताला खूप आवडते. तुका म्हणे मन पूजा इच्छी नारायण. भगवंताला ही खूप सेवा आवडते. इतर गोष्टीकडे परमात्मा बघत नाही. परमात्म्याला अंतःकरणातला भाव लागतो. अंतःकरणात प्रेम असलं भगवान संतुष्ट होतात. विठ्ठल
प्रमाण आहे त्याच्यामध्ये, किती प्रमाण आहे. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची. काही लागत नाही, फक्त भगवंताला प्रेम लागतं, प्रेम पाहिजे. तुम्ही बघा ना, ते एक वासुदेव आहे बघा, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, ज्याशी नाही पंख पाय तेने करावे ते काय, शुद्ध भाव धरोनिया पंढरीसी जाय, इच्छिले फळ देतो याशी नवलाव काय, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. किती सुंदर प्रमाण, काही लागत नाही महाराज. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव, तुका म्हणे होय भावेची संतोषी, वशे नामापाशी आपुल्या विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, आता हे जे काही तुम्ही डोळ्यानं आनंद घेतला, याच्यातला एकच मुद्दा आहे, तुका म्हणे येथे भावची कारण, तुका म्हणे होय भावेची संतोष, अंतःकरणामधला शुद्ध भाव, एवढंच परमात्म्याला लागतं, बाकी काही लागत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काही नेऊ नका, अर्पण करू नका असा त्याचा अर्थ होत नाही. काही गोष्टीचा शब्दशः अर्थ होत नाही. तुमच्याकडे काळाच्या ओघामध्ये गोष्ट नसेल तर ती भगवंताला लागत नाही, त्याच्याविषयी काही मनात आणायचं नाही तर काही माणसाला असं वाटत असतं, हो आज नाही का 2 फुलं कमीच पडली, असे माणसाच्या मनामध्ये फार मोठे भ्रम आहे. आज आरतीचं आणायला विसरलं, असं काही नाही आहे. किती किती लोकांच्या मनातले भ्रम आहेत. अरे आरती करता करता आरती विजली, काय होतं त्या, वारं सुटलं होतं, वारं सुटलं होतं, विजली, पण विजली ना, बापरे बाप, काय होईन काय नाही, काय होईन काय नाही, असं काही पण माणसाच्या मनामध्ये विकल्प जास्त येतात. मला विचारतात नाही, महाराज मी आरती करता विजले, करता करता आरती विजली, म्हणलं काय, म्हणजे वारं सुटलं, हवा आली विजली, म्हणलं त्याच्यापेक्षा जास्त डोकं लावायचं नाही. उगीच विनाकारण केस कमी करू नको, त्याच्याने केस गाळतात, टक्कल पडतं. विठाला भगवंताला फक्त प्रेम आवडतं. मोहन प्रेम बिना नहीं मिलते, चाहे कर लो लाख उपाय. अनेक भक्तांनी फक्त भगवंतावर प्रेम केलेलं आहे, परमात्मा प्रसन्न झाले. परमात्म्याने हे नाही बघितलं की ही शबरी यातीतली, म्हणजे भिल्लीन यातीतली शबरी आहे, हो जाती याती कुल धर्म बडाई, याती वगैरे हे सगळं भगवान बघत नाही, अंतःकरणातलं प्रेम बघतो. तुका म्हणे होय भावेची संतोषी,
वशे नामापाशी आपुलिया या ठिकाणी असलेले हे जे काही कार्यकर्ते मंडळी आहेत, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, कोषाध्यक्ष आहेत, त्या अंगानं बरंच बॉडीचे मेंबर असतात, काही कार्यकर्ते असतात, काही कार्यकर्ते पण असतात. म्हणजे सगळेच मोलातोलाचे लोक राहतात. तुम्हाला असं वाटतं बा तुम्ही कार्यकर्त्याला नाव ठेवता का? नाही नाही, त्यांच्यामुळं कार्यक्रम उठून येतो. असं त्यांचे फार उपकार असतात. असे कोणी डवचणारे लोक राहतात ना, ते खरोखर चांगले. त्यांनाही सगळ्यांना मानवं लागेल. आणि असं या सगळ्या अंगानं एकदम आनंदाचा हा सोहळा झाला, त्रैदिनी सोहळा झालेला आहे. आणि आता जो प्रामुख्यानं आपण जो अभंगातला विषय आहे की आता भगवंताची सेवा जी आहे ती आपल्याकडून घडली पाहिजे, भक्तगणाकडून ही सेवा घडली पाहिजे. आणि सेवा काय असते ते आपण सांगितलं. सेवा काही फार अवघड नाही. प्रेमानं नामचिंतन. तुम्ही गणरायाचं नाव घ्या, भगवान महादेवाचं नाव घ्या, जवळ पांडुरंगाचं मंदिर आहे, पांडुरंगाचं मंदिर आहे, पांडुरंगाचं नाव घ्या, कोणतंही मन. एकच तत्व आहे, ते एकच आहे. एको देवच सर्वभूतेषु गूढः. एकच आहे, देवत्व काही अनेक नाही. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती. तुम्ही आम्ही सुद्धा देवाला सोडून वेगळे नाहीत. हे सगळं तत्त्व आपल्या डोक्यासमोर डोळ्यासमोर आलं म्हणजे सेवा काही वेगळ्या रीतीनं नाही. अशा रीतीनं हा सोहळा संपन्न झालेला आहे. आणि तसं आम्ही सांगितलं होतं सकाळी 8 ते 10 अशी सेवा करू. आणि सगळ्या मंडळीने खूप मनावर घेतली ही गोष्ट. नाही तर इतक्या लवकर होत नाही. 8चे फार झाले तर 8:15 8:30 झाले, जास्त नाही झाले. 8:15पर्यंत सुरू केलं नाही, नाहीतर हे राहिलं ते राहिलं ते राहिलं असं होतं. काही काही सप्ताहामध्ये पत्रिकेत लिहिलेलं असतं 9 ते 11 काल्याचं कीर्तन आणि ते 11ला सुरू होतं. असं कुठे कुठे होतं. आमचं उरकलंच नाही, आमचं उरकलंच नाही, दिंडी राहिली, अमुक राहिली. सगळं वेळेवर झालेलं आहे आणि खूप आनंदात झालेलं आहे. सर्वजणांना भक्तगणाला एवढीच विनंती आहे की एकच सेवा लक्षात ठेवायची. जेवढं घडेल तेवढं प्रेमानं नामचिंतन करत राहा. कलियुगामध्ये एवढीच एक उद्धारासाठी साधना आहे. फार क्लेश नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. एकदम सोपी अशा प्रकारची साधना आहे. हे करीत राहावं म्हणजे गणरायांचा, भगवान महादेवांचा, पांडुरंगाचा तुमच्या पाठीशी आशीर्वाद असतो, आशीर्वाद असतो. आणि त्यामुळं आपलं जीवन हे प्रसन्न होतं, भगवंताचा साक्षात्कार होतो, सगळ्या गोष्टी घडतात. एवढ्यासाठी ही झालेली सेवा भगवान महादेव गणरायाच्या चरणारिंदी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर विठ्ठल जय 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 बोलिले पुढे नाही विचारिला अधिकार. तुका म्हणे ज्ञानेश्वराला फक्त एकच सूचना आहे. येत्या 24 तारखेपासून भगवान बाबांच्या मंदिरासमोर एकनाथी भागवत प्रवचन कथा अशी आयोजित केलेली आहे. त्या कथेचा वेळ राहील संध्याकाळी 7 ते 9:30 वाजेपर्यंत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. ज्यांना तो लाभ घ्यायचा असेल त्यांनी यायचं. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव सुख
करता दुःख हरता वरता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम भावनाची सर्वांगी सुंदर सिंदुराची जगे माया फळाची देव रे मंगलामूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती देव गौरी कुमरा चंदनाची मोठी कुंकेशरा हिरे मुकुट शोभ तुमरा गुणगुणती नुपुरे चरणी घागरिया देव जय मंगलमूर्ती दर्शन माते डंका मना पूर्ती
हीच वारी माझी पंढरीचा वारकरी संत संगे सर्व काळ पंढरीचा वारकरी चंद्रभागे स्नान तुका मागे पंढरीचा